तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या पहलगाममधील परिसर आता निर्मनुष्य करण्यात आलाय। टुरिस्ट पॉइंट पूर्णतः बंद करण्यात आलेत आणि कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय। पहलगाम येथील बैसरन व्हॅली रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पहलगाम मध्ये सध्याची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। आपण पाहूया। पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये 2 दिवसापूर्वी दहशतवादी हल्ला झाला। या 26 जण ठार झाले आणि त्यानंतर संपूर्णतः बैसरन व्हॅली ही आता रिकामी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर सध्या निर्मनुष्य आपल्याला पाहायला मिळतो। याच ठिकाणी एरवी इतके असंख्य पर्यटक या रस्त्यांवरती असतात, फिरत असतात, याच काश्मीरमधल्या याच वातावरणाचा आनंद घेत असतात। मात्र या दहशतवादी हल्ल्यानंतर कुठेतरी भारताकडनं आक्रमक पावलं ही उचलली जात असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जो सीआरपीएफचा बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी आता हालचालींना वेग आलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सीआरपीएफच्या गाड्या त्याचबरोबर जम्मू काश्मीर पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। वरिष्ठ अधिकारी हे देखील या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच हालचालींना वेग झालेला आहे। तर दुसरीकडे बैसरन व्हॅलीला जाणारे जे 2 रस्ते आहेत, एक जो आपण पाहिलात उजव्या बाजूला आहे आणि दुसरा हे दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। वरती कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर या खोऱ्यांमध्ये जी गावं आहेत त्यांना देखील रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत की कुणीही घराच्या बाहेर पडू नये। संपूर्णतः वरची जी व्हॅली आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्मनुष्य हा संपूर्ण परिसर करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथले जे दुकानदार आहेत त्याचबरोबर इथले जे टुरिस्ट प्लेस आहेत या सगळ्यांवरतीच आता सुरक्षा ही वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। काही वेळापूर्वीच या ठिकाणी सीआरपीएफच्या याच बेस कॅम्पमध्ये जे सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर रिकामा करण्याच्या सूचना या त्यांच्याकडनं देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी जे पहलगाम आहे त्याच्या समोर ह्या संपूर्ण टुरिस्ट गाड्या आहेत त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत। वरती कोणाला जाऊन दिलं जात नाहीये। संपूर्ण परिसरात सांगण्यात आलेलं आहे की कुणीही घराच्या बाहेर पडू नये। त्यामुळेच कुठेतरी एक भीतीचं वातावरण या दहशतवादी हल्ल्यानंतर याच ठिकाणी पहलगाममध्ये पाहायला मिळत असल्याचं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पहलगाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।